सर नमस्कार. द कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण या लेक्चरमधनं PSI मुख्य परीक्षा जी 2022 साठी होणार आहे आणि आयोगाने सांगितलं डिसेंबरमध्ये 2022च्या होईल असं आयोगाने दिलेलं शेड्यूल आहे. ती पुढे जाईल का, ती जानेवारीमध्ये झाली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची 2023 मध्ये होणार आहे, ती झाल्यावर फेब्रुवारीमध्ये होईल का माहीत नाही. पण सध्या आयोगाने दिलेली टेंटेटिव्ह डेट आहे 2022 मधील डिसेंबरमध्ये. 2022ची आपल्या तर आत्ता 8 ऑक्टोबरची तुमची जी प्री झाली कंबाईनची याच्या मुख्य परीक्षांचा महिना डिसेंबर दिलेला आहे. त्या दृष्टीने आपल्याला आपल्या या पदासाठीची असणारी परीक्षा PSI याची तयारी करायची आहे असं आपण लक्षात घेऊया. फक्त मला इथं आधी एक किंवा दोन बाबी मला क्लिअर करायच्या आहे तुमच्या. त्यातली एक पहिली की आता जे विद्यार्थी आपण कट ऑफचा अनालिसिस वगैरे तुम्ही बघितलं, आपण टेंटेटिव्ह अनालिसिस सांगितलं काय कट ऑफ असू शकतो, जो मी सांगितलं 48च्या घरात असू शकतो, प्लस मायनस 1-2 असेल, व्हॉट एव्हर. ओके, मग ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर अशा मार्कांच्या आसपास आहे ते मुख्यच्या तयारीला लागायचं आहे. कारण की तसा बघता वेळ फार कमी आहे. इट्स अबाउट द 70 days हार्डली तुम्हाला कशाला मिळणार आहे, मेन्सला मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त कालावधी दिसत नाही सध्या तरी. जर ती परीक्षा लांबली तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीच्या तयारीने. पण अशा सगळ्या अनुषंगाने मग तुम्हाला PSIच्या जागा सर्वात जास्त होता. बाकी सगळ्या जागा 77 किंवा 78 किंवा 42 अशा. त्या 3 ASO तुमचे ST आणि दुय्यम निबंधकच्या जागा कमी आहे आणि तुलनेने आपली PSI जागा काय जास्त आहे, त्या 603 आहे. मग याच्यात तयारी जी मला करायची आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे बरेच मेसेज आणि तुमचे काय होते कॉल होते की तुम्हाला नियोजनावर एक लेक्चर घ्या. आपण बघतोय आपण बरेच नियोजन लेक्चर घेते टेंटेटिव्ह, ती आयडिया यावी म्हणून हे लेक्चर घेतोय. फक्त आता मला हे लाईव्ह घेता नाही आलं म्हणून मी काय केलं आहे, रेकॉर्ड करून तुम्हाला प्रीमियर करून ठेवलेलं आहे. बिकॉज तो संडे आणि काही गोष्टीमुळे मला ते लाईव्ह येता नाही येत म्हणून मी तुम्हाला हे करून ठेवलं. फक्त मग जे मी म्हणेल उद्याचं जे लेक्चर असेल सोमवार, ज्याला आपण म्हणतो मंडे, हे रविवार आहे जेव्हा तुम्ही लेक्चर बघताय, सोमवारी मी परत एक नियोजनाचं लेक्चर घेणार आहे. पण ते नवीन मुलांसाठी आहे. त्या दिवशीच आपलं लेक्चर अर्ध्यात लाईट गेल्यामुळे कट झालेलं आहे. तासभर झाला एकदम लाईट गेली अचानक, आणि लाईट गेल्यावर ते आपल्या हातात नाही आहे. तर ते पुढचं लेक्चर ते उद्या आहे, म्हणजे सोमवारी असणार आहे. त्या दृष्टीने जर तुम्ही या शंका घेऊन आले तरी मी तिथं तुमच्या शंका काय करेल, सॉल्व्ह करेल मेन्सच्या रिगार्डिंग. आता फक्त मेन्सचा आपण काय प्रिपरेशन करायचे, PSI मेन्स सेफ स्कोर काय असू शकतो टार्गेट. आता तुमची क्वालिफाईंग झाली आहे, ती म्हणजे फिजिकल 60च्या ऐवजी 70 आहे, पण तरी तुम्ही 70 मार्क इझी पाहू शकता. तुम्हाला इंटरव्ह्यू जायचं आहे, मग मुख्य परीक्षेत आपला किती मार्कांचा लीड किंवा सेफ स्कोर फिजिकल पेक्षा सेफ स्कोर ज्यातनं मला पोस्ट सिक्युअर होईल, अशा दृष्टीने आपल्या तयारीसाठी विचार करूया असं मी म्हणेल. चला बघा, मग यात आता फक्त मी जाता एक छोटीशी अनाउन्समेंट आहे माझ्याकडनं की येणारे जे 30 एपिसोड तयार करत असेल त्यासाठी आपली लाईव्ह कम रेकॉर्डेड बॅच 1 नोव्हेंबरपासून असणार आहे. 1 नोव्हेंबरपासून लाईव्ह लेक्चर असणार आहे. पहिले मीच घेईल, भूगोल घेईल, सगळं ओरिएंटेशन भूगोल आणि एक्झामची पूर्ण प्रिपरेशन. मग बाकीच्या फॅकल्टी त्यांचे लेक्चर घेतील आणि मग एकदा तुमचा टोन आणि सेट झाला की मग तुम्हाला 30 लेक्चर्स रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल आहे. याची व्हॅलिडिटी वर्षभराची असणार आहे. बट ऑब्वियस 1 नोव्हेंबर टू नेक्स्ट 30 ऑक्टोबरपर्यंत अशी व्हॅलिडिटी असणार आहे. 350 प्लस अधिक लेक्चर सगळ्या 7 विषयात कव्हर केले जाणार आहे. करंटचे सगळे लेक्चर परत लाईव्ह होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. करंटचे रेकॉर्डेड नसणार, करंटचे सगळे लेक्चर लाईव्ह असणार आहे. आणि बाकीच्या रेकॉर्डेड कम लाईव्ह, पण सुरुवात ही लाईव्ह पासून होईल अशी ही बॅच आपली आपल्या ॲपमध्ये आहे. ही बॅच तुम्हाला त्याची माहिती ॲपमध्ये मिळेल. त्याचा गुगल फॉर्म सुद्धा आपण जनरेट केलाय. तो गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला, ती गुगल फॉर्मची लिंक क्रिएट करून तुम्हाला ज्या बॅचमध्ये इंटरेस्ट आहे त्यात तुम्ही तुमचं नाव लिहा, ते पण मी सांगतो. मला बऱ्याच मुलांचे याच्यावर होते की PSI मुलाखतीची आत्ता मुलं आहे, बरेच विद्यार्थी जे आता इंटरव्ह्यूला बसणार आहे, त्यांचे स्कोर 20 आणि 21चे काय सेफ आहे, त्यासाठी आपण मुलाखतीचे लेक्चर आणि मुलाखतीचे मी त्यांना वैयक्तिक सांगतोय काय काय करायचं हे पण सुरू करतोय. सो नाऊ लेट्स टॉक अबाउट द 2022च्या PSI मुख्य परीक्षेबद्दलच्या असणाऱ्या मला 70 दिवसाचं नियोजन. मी 70 दिवस टेंटेटिव्ह, आता डेज ठेवा, ते शब्द टायटल यूट्यूब करायला भारी वाटतं 70 days स्ट्रॅटेजी वगैरे, तसं नाही. पण असणारा जो काही काळ आहे त्या याच्यात आता टू द पॉईंट फोकस, मी अभ्यासाची दिशा माझी मेन्सची काय असली पाहिजे, PSIची, या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण सगळी माहिती बघूया. आता व्हायचं तर PSI आहेच काही कुठल्याही परिस्थितीत, इथपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. तुम्ही प्री क्वालिफाय करताय, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काही लाख अप्लिकेशन आले होते, लाख विद्यार्थी अपिअर झाले, त्यातनं तुम्ही आले किती, हजारात, हे लक्षात घ्या. आणि या हजारातनं आता तुम्हाला यायचं आहे मुख्य देऊन काही मध्ये, ज्याला आपण म्हणतोय 603 या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्याच्यासाठी सगळं आता योग्य पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नियोजन करावं लागेल, हे सुद्धा लक्षात घ्या. ते जर आपण योग्य पद्धतीने केलं तर आपण निश्चितच काय करूया, आपल्या पदापर्यंत पोहोचू. त्याची माहिती आता आपण बघूया कसं तुम्हाला करता येईल. आता एक थोडंसं मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्ही बघत असाल मी थोडं मागे टॅली करावं लागतं. अंटिल म्हणजे जोपर्यंत आपण अंटिल अनलेस ते टॅली करत नाही आपल्या डोक्यात आकडा टार्गेट फिक्स होत नाही. मग हा 2020 आणि 21चे मेन झालेले आहे, त्याच्यात सेकंड की पण यायचे आहे,
त्याचा कट ऑफ, कारण की ते पहिल्या 20 आणि 21च्या एक्झाम असणार ज्यात फिजिकल हे क्वालिफाय आहे, त्याच्यामुळे आधीचे जे कट ऑफ होते ते वेगळे, आताचे कट ऑफ वेगळे. पण तरी एक टेंटेटिव्ह मेन्सचा कट ऑफ आपण बघूया. मेन्सचा म्हणजेच काय, तुम्हाला जे काही आहे हा PSIचा 2000 कधीचा दिलेला कट ऑफ आहे 19चा, तुम्हाला फिजिकल साठीचा क्वालिफाईंग कट ऑफ आहे. त्यावेळेस ओपनला 125 किती कट ऑफ होता, ओपन साठी 125 होता असं लक्षात घ्या. ओपन फिमेल 177 होता. जनरल ज्याला आपण SC म्हणतो, SCचा किती आला होता, 103 आला होता. जनरल फिमेल 85 वर होता. STचा जनरलचा 93 वर होता. फिमेल 72 होता. मी जस्ट डोळ्याखालनं घालतोय. अगेन त्याच्यानंतर DTA ज्याला म्हणतो 115, NTB 112 होता. SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो 108 होता. त्याच्यानंतर NTCचा 121, म्हणजे खालोखाल तो ओपनच्या. NTD पण 121. OBC बघा जनरल 115 आणि SCBC ज्याला म्हणतो आपण, जी नवीन कॅटेगरी आपण तयार केली सोशली इकॉनॉमिक आणि बॅकवर्ड क्लासेस, ज्याला आपण मराठा आरक्षणामुळे तो एक वेगळा पर्याय मराठा आरक्षणासाठी सुचवला होता, बरोबर आहे. याच्यानुसार SCBC ज्याला म्हणतो आपण 121 अशा कॅटेगरी झालेल्या आहे. आता मला एक फक्त परत एकदा तुम्हाला आपण जस्ट चेक करूया. ओके, काय चेक करूया. जर मी PSI 2019चा विचार केला, 125 ओपन, 496 जागा होता. फिजिकल साठी म्हणतोय, आता तुम्हाला फिजिकललाच बोलवणार आहे. फिजिकल मध्ये मार्कांचा आता फरक पडणार नाही. तुम्ही फिजिकल 100 पैकी 100 बाळा किंवा 70 बाळा, आता तिथं तो लीड तुमच्या कामात येणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. पण तरी प्रीचा मला असा काही फारसा फरक वाटत नाही. मेन्सचा तुम्हाला फिजिकल क्वालिफाय करायला फक्त तुम्ही मेन्सला किती लीड घेतात दॅट इज मॅटर. पण हे टॅली करून ठेवूया. 18ला बघा जेव्हा 387 जागा होत्या, बरोबर आहे, त्यावेळेस 125 लागला, तेव्हाही 125 लागला. आणि 2017ला जेव्हा 650 जागा होत्या तेव्हा 116 लागला. आता आपला याच्या वेळेस विचार करतोय आपण 2020ला जेव्हा आपण बघतोय त्यावेळेस जागा आहे 650. मी त्या विद्यार्थ्यांना सांगतोय ज्यांची 125 प्लस असेल ते फिजिकलला जाईल, ते 100% फिजिकलला आणि इंटरव्ह्यूला जाणार आहात. फिजिकल त्यांना 60च आहे, 60चं क्वालिफाय करायचं आहे. पण आता त्या फिजिकलला लीड कितीचा, 10चा 15चा कितीचा लीड आहे फिजिकलला म्हणतो मेन्सला, त्याच्यावर त्याचा इंटरव्ह्यू आणि सगळ्या गोष्टी काय असणार आहे, डिसाईड असणार आहे. हे त्यांनी चेक करायचं आहे, बरोबर आहे. 2021ला 300 किती 89 जागा आहे, किती 389 जागा 200. आणि तरी मी सांगतोय की तुम्ही 125 प्लस ज्यांचा स्कोर आहे त्यांनी फिजिकलची तयारी करायची. आणि परत मी येतो तुमच्या 2022 मध्ये जिथं तुम्हाला जागा आहे 603, तरी आपण म्हणतोय तुम्हाला टार्गेट मिनिमम एवढं ठेवावं लागेल फॉर ओनली फिजिकल. जस्ट फिजिकलचा कॉल येण्यासाठी 125 प्लस. फिजिकल तिथंच येऊन स्टक होईल. 115 105 असं नाही, 125 मिनिमम आहे. बिकॉज तुम्ही मेन्स पास झाला, तुम्हाला फिजिकलला बोलवलेलं आहे. पण फायनल सिलेक्शन तुमचा मेन्सचा लीड प्लस तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क आणि मग फायनल सिलेक्शन तुमचं आहे. त्याच्यामुळे मेन्सचा लीड खूप जास्त काय करणार आहे आता महत्वाचं असणार आहे. आणि मग त्या दृष्टीने आपल्याला नियोजन मेन्ससाठीचं करायचं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो लेट्स सी. आता आपण बघू, म्हणजे तुम्हाला 125 पर्यंत पोहोचायचं आहे. नो डाऊट तुम्हाला 125 पर्यंत यायचंच आहे. म्हणजे 60 आणि 60 120 किंवा 65 आणि 60 125, 2 पेपर, पेपर 1 पेपर 2, किमान 65-60चं कॅल्क्युलेशन आहे. तिथून पुढे 75-75 मी पाळू शकतो का, 10-10 मार्क दोन्हीकडे माझे वाढतील का, किंवा 15-10 मार्क माझे वाढतील का, एका पेपरमध्ये 15 वाढतील, एका पेपरमध्ये 10. आणि मग 20-21चे जे विद्यार्थ्यांचे स्कोर आले आपल्यापाशी, सध्या जे दोन्ही की आलेले आहे, 20-21चे जे विद्यार्थ्यांचे स्कोर आले त्या स्कोरचा पण एक अंदाज घेऊन मग आपण आपल्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ठरवूया की आपल्याला काय. आयोगाचा पेपर 21चा वेगळा होता, 20ला स्कोर जास्त 21 पेक्षा, 20ला बिकॉज सेकंड पेपर तुमचा इझी आला असं विद्यार्थ्यांची रिएक्शन. दॅट इज फॅक्च्युअल, प्रचंड फॅक्च्युअल इन्फॉर्मेटिव्ह, फक्त कलम विचारत गेलेले आहे डायरेक्ट. 21ला लायनर म्हणजे विधानात्मक प्रश्न टाईप, विधानात्मक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. आणि जे 19ला होतं 18ला होतं तेच 20ला विचारण्यात आलेलं आहे तशा प्रकारचा. पण रॅन्डमली 21ला रॅन्डमली 20चा पेपर आधी सेट झाला होता. ते परीक्षा जरी मागे पुढे झाल्या पण 20चा पेपर आधी सेट झाला होता, 21चा नंतर झाला. पण 20 मध्ये त्यांनी फॅक्च्युअल विचारलं, पण 21 मध्ये परत स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे. जो 20चा पेपर आहे तसा 21चा फॅक्च्युअल होता, जरी 21चा आधी झाला. पेपर सेट काय झाले हे सिक्वेन्स झाले, लक्षात घ्यायचं. 20चा आधी झाला असेल सेट, लेट्स सी. तर त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. मग आता मी म्हणाले 20 आणि 21. आता मी फक्त एक क्लिअर करून देतो, 20 पेपर नंतर झाला, बरोबर आहे, ते कोर्टात मॅटर होतं, बरोबर आहे. पेपर झाला नंतर, पण पेपर सेट हा आधी झाला. काय झाला आधी, हा पेपर बघा आधी झालाय,
पण सेट नंतर झालाय. कशासाठी म्हणतोय मी, 2 मिनिटं आपण याच्या आधारे जर अभ्यास करायला लागलो 20च्या, तर 21 मध्ये जो पेपर 19 आणि 18 सारखा आहे तसाच त्यांनी घेतलेला आहे. बहुतांश स्टेटमेंट बेस, कमी फॅक्च्युअल आहे. 20चा खूप फॅक्च्युअल आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. जर तुम्ही पेपर बघितला तर तुम्ही सरळ सरळ कलम तुम्ही पेपर जर बघितले, पेपर तर बघायचे तुम्हाला मेसला जाताना. म्हणजे आता मी जस्ट आपलं लेक्चर चालू करायच्या आधी मी ते पेपर बघत बसलो होतो. तर मी तुम्हाला जस्ट माझ्याकडे आता 21चा पेपर जर समोर ठेवला तर मी हे करून दाखवतो. बघा कधीचा, 21चा. मला जस्ट बघू द्या, 21चाच आहे ना, मी 2 पेपर काढून ठेवले मुद्दा म्हणून इथे. हा, पोलीस उपनिरीक्षक 17 जुलै 2022 ला झालेला पेपर आहे हा. महाराष्ट्र दुय्यम गट ग मुख्य परीक्षा 2021. मग याच्यात त्यांनी विचारताना ते तर सोडून देते, इतिहास भूगोल राज्यघटना ते लई सोपं असते, त्याला काही हे नाही आहे, पॉईंट नाही आहे. ओके, ते लई सोपं विचारून जात तुम्हाला. जीएस मध्ये मी त्याचं पण मुलांचा फीडबॅक सांगतो आणि मला पण जे वाटतं अनालिसिस करून ते पण मी तुझ्यासमोर मांडतो. आपल्याला तयारी करायची आहे, बरोबर. बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत मूल म्हणजे 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती आणि दत्तक मूल यांचा समावेश होतो ना. विधान 1, विधान 2, कौटुंबिक हिंसाचार, मी वाचत नाही, सांगण्याचा मुद्दा काय, 2 विधाने, बरोबर आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 ते कलम 10 खालीलपैकी तुम्ही कन्सिडर करा. असे बरेच प्रश्न आहे. फॅक्च्युअल ऐकत आहे पण कमी फॅक्च्युअल दिसतात आहे. मी 21 बद्दल बोलतोय विद्यार्थ्यांनो. फॉर एक्झाम्पल फॅक्च्युअल काय आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम, रिकामी जागांनुसार प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यातील संशयित व्यक्तीची झडती घेण्याचा अधिकार आहे. कोणतं कलम आहे, संशयित म्हणजे सस्पेक्ट रस्त्यावरील त्याची झडती घेण्याचं. किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील 122 मध्ये सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या दरम्यान एखादा व्यक्ती संशयास्पद स्थितीत सापडण्याची एकूण किती प्रकारची कारणे दिली आहेत. कारणे नाही विचारले, प्रकार विचारले आहे. त्याचा ऑप्शन आहे 5, 6. सो इथं पण फॅक्च्युअल आहे. कधीचा म्हणतो मी तुम्हाला, 21चा, पण तुलनेला 21चा कमी फॅक्च्युअल आहे. हेच जर मी जस्ट सेकंड द्या मला कम्पेअर करायला, फक्त जस्ट सेकंड द्या मला कम्पेअर करायला. मी लगेच तुमच्यासमोर 20चा पेपर आणतो. 20चा पेपर बघा आपला लॉचा, ऑलमोस्ट लॉचा, बाकीचे काही याच्यात नाही आहे जास्त आहे, बरोबर आहे. मग मी याच्यात गेलो आहे, सरळ सरळ बघा. त्यांनी प्रश्न विचारताना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम, रिकामी जागामध्ये अत्यावस्थेला प्रतिबंध करण्यासाठी विवक्षित कृतीतज्ञ मनाई करण्याचा अधिकार आयुक्त आणि जिल्हा दंडीकर आपल्याला प्रभावाखाली असलेल्या क्षेत्रात दिलेलं आहे. 34, 35, 36 चालू झाले. नुसतं फॅक्च्युअल आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदीमध्ये पोलीस दलाची रचना स्पष्ट केली आहे. कुठल्या कलमात केलेली आहे? महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये कलमाद्वारे धार्मिक समारंभ इत्यादी ठिकाणी सुव्यवस्था राखण्याबद्दल आदेश करण्याची तरतूद कोणत्या कलमाद्वारे दिलेली आहे? ओनली अँड ओनली फॅक्च्युअल. सो इन्फॉर्मेटिव्ह खूप आहे 20चा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का, मी का वाचले 2-4 प्रश्न, हा वेळ मी तुमचा का घेतलाय तुम्ही पण बघत असाल. आपल्याला शंका काय होते, सर 20चा फॅक्च्युअल आला, सो वी अज्युम की 22चा सुद्धा काय येणार आहे, फॅक्च्युअल येणार आहे. पण माझं म्हणणं काय, हा पेपर आधी सेट झाला नंतर सेट झाला, याच्यामध्ये परत त्यांनी फॅक्ट्स कम विधानात्मक प्रश्न आणलेले आहे. हा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे. मग आता तुम्ही सगळं फॅक्च्युअलच्या बागा लागायला लोकांना सांगण्याचं तात्पर्य एवढं फक्त कलम पाठ करतोय, तसं करू नका. बिकॉज 21ला जो ट्रॅडिशनल मिक्सिंग आहे, फॅक्ट्स प्लस थोडे विधानात्मक असे प्रश्न त्यांनी 21ला दिले आहे. म्हणजे आपल्याला 22ला सुद्धा याचं स्वरूपाचं जास्त नियोजन करावं लागेल असं मी म्हणेल. अशा स्वरूपाचं तुम्ही हा याच्यातला काय करायचा, अंदाज घ्यायचा आहे पेपरची तयारी करताना. आणि राहिला 20-21चा कट ऑफ. तर बघा आता मी दोघांचं पण तुम्हाला एक विश्लेषण करून देतो. पेपर 1 21चा आणि 22चा, अगेन पेपर 2 21चा आणि 22चा. आता काय झालं, 21 मध्ये मुलांना पेपर 1 मध्ये जास्त मार्क्स आहे. मी कधीच म्हणतो 21 मध्ये पेपर 1 मराठी आणि इंग्लिश याच्यातलं मला जे मुलांकडनं फीडबॅक आले, आता ठीक आहे मला काही एवढं, मी तर मराठीचा फार जाणकार नाहीये, ठीक आहे, की मी त्यातनं एकदमच जसं आपण भूगोलाबद्दल आपण काही बोलू शकतो किंवा इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था याच्यावर मी सांगूच शकतो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर किंवा काही बघून तेवढं मला कळतं की हे कठीण होतं, सोपं होतं, फॅक्च्युअल होतं, इन्फॉर्मेटिव्ह होतं, फिरून विचारलं. पण मराठीतलं मला तेवढं नाही, तेवढी डेप्थ आहे माझ्याकडे मराठीची. पण मला मुलांची जे फीडबॅक आहे आणि जे आपले मराठी शिकवणारे काही चांगल्या फॅकल्टीज आहे, मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे इथे तुलनेने मराठी थोडं हार्ड होतं. काय होतं, हार्ड होतं. आणि इंग्लिश इझी होतं.
त्याच्यामुळे पहिल्या पेपरमध्ये 2021 ला काय झाले, जास्त मार्क पडले. 2020 ला काय झालं, पेपर 1 मध्ये इथे तुलनेने कमी मार्क आले. बिकॉज इथं इंग्लिश टफ होतं. सगळा फीडबॅक काय आला इथं 20 ला, इंग्लिश टफ होतं. त्याच्यामुळे इथं पेपर 1 ला मार्क कमी झाले. आणि वाईज वर्सा ज्यावेळेस पेपर 2 ला आलो, इथं पेपर 2 ला कमी मार्क आहे मुलांना. बिकॉज देअर इज द काय होता, फॅक्च्युअल प्लस विधानात्मक. मी जर PSIचा विचार केला, देअर इज द फॅक्च्युअल प्लस विधानात्मक प्रश्न आहे, बरोबर आहे. पण 20 ला कम्प्लीट फॅक्च्युअल होता. त्याच्यामुळे इथं मार्क काय आहे, जास्त आहे. आणि मग मुलांची मेरिट वाढायला लागले. पेपर 2 लॉचा इझी वाटला, फॅक्च्युअल होता. मुलांचे बऱ्याच अभ्यास करून कलम पाठ झालेले असतात. त्यांनी त्याचे उत्तरं लवकरात लवकर टकाटक काय करायला लागले, उत्तरं द्यायला मुलांना इझी झालं त्याच्यामुळं. सो हा एक डिफरन्स आहे. मग दोन्ही तुम्हाला अँगल घेऊन जावं लागणार, तुम्ही एकच अँगल घेऊ शकत नाही. हा फॅक्च्युअल प्लस फॅक्च्युअल का विधानात्मक अशा अँगलने विचार करावा लागेल. मग या कट ऑफचा अंदाज मी इथे पण दिलेला आहे की आता मुलांचा स्कोर वाढला तर 125 ते 128 दरम्यान जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना 100% PSI फिजिकलचा कॉल येईल. त्याच्या पुढचे विद्यार्थी, मग आता ते प्रश्न होता फिजिकलचा कॉल आला, फिजिकल 60 मार्क पडायचे आणि इंटरव्ह्यूला 40 पैकी 30 सगळ्यांनाच थोडी पडणार. ऑन एव्हरेज 24-25 मार्क खूप चांगला गेल्यावर, पण 26च्या पुढे जायला ताकद लागते. किंवा त्यांनाही वाटलं पाहिजे यस याच्यात क्वालिटी आहे, हा फिजिकलचा एक्झॅक्ट प्रोडक्ट आहे, सॉरी PSIचा, आणि त्याला आपण मार्क्स देऊ असं आयोगाला सुद्धा वाटलं पाहिजे. सदस्य तुमची हे घेतात, पॅनल मेंबर आहे. मग या सगळ्यामध्ये इथं दोन्ही तुमचं काय करणार आहे, तुम्हाला मेन्सला लीड किती आहे दॅट इज मॅटर. तुमचा मेन्सला लीड किती हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि फार महत्वाची गोष्ट असणार आहे. आणि मग इथं लीड करणार आहे. आता सपोज माझ्याकडे एक विद्यार्थी आहे 2020 ला आणि मला आनंद आहे, तो पहिल्या 10 मधील त्याचा 156 स्कोर आहे. 156 किती स्कोर निघाला त्याचा, 156. त्याचा पेपर सेकंड मधला स्कोर 86 आहे. किती आहे, आणि पेपर 1 मध्ये जिथं आपण म्हणतोय मुलांना कमी पडले त्या मुलांची रेंज आहे 60 ते 65. कुठल्या पेपर 1 मध्ये 2020च्या त्या पेपर 1 मध्ये सुद्धा त्याने किती केलेले आहे, तर त्यांची रेंज जी आहे पेपर 1 ची ही किती गेली आहे, 70 गेली आहे. तरी इथे लीड घेतलेला आहे. आणि सेकंडला जिथं मुलांची रेंज 75 ते 80 आहे तिथं त्यांनी आणखीन 6 घेतले, म्हणजे 11 मार्काचा लीड त्याने इथेच भरून काढलाय, बरोबर आहे. बट तो एकच आहे. बाकीचे मोस्ट ऑफ द स्टुडंट स्टक ऍट द 135 to 140. याच्यात खूप जास्त क्राऊड आहे. मग 141, 153, 143, 147, 148 असे स्टुडंट बरेच आहे. मग माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला लीड घेताना किमान 10 ते 15 मार्काचं लीड जर तुम्हाला असेल तर तुम्ही पोस्ट कडे, ज्याला आपण म्हणतो की सेफ स्कोर, आता मी शुअर होईल बाकीचे मी कुठनं काढणार, 25 प्लस किंवा 26 किमान मार्क आपण इंटरव्ह्यूला करेक्ट करायचं. हा 26 आणि 10 36 किंवा 26 आणि 15 ज्याला आपण म्हणतो 41-40 मार्काचा मला लीड मिळेल. आणि मग मी किती सेफ स्कोर मध्ये जाईल. तो कुठल्या तर तुमच्या याच्या कशाच्या मेन्सच्या म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपण फायनल यादीत असू. लक्षात घ्या, मी हे फक्त क्वेश्चनचे दिलेले आहे स्कोर. तुम्ही याला गुणिले 2 करायचं आहे बरं का. तुम्ही सर कसं काय 400 मार्काची परीक्षा आहे, तुम्ही 115 110 असं का लिहिताय. 125 म्हणजेच काय असतं बाबा, 156 म्हणजेच किती झाले त्याचे, तर 312, बरोबर आहे. ज्याचे 125 आपण फिजिकलला म्हणतो, म्हणजेच तुम्हाला फिजिकलसाठी 250 मार्क, बरोबर आहे. मुख्यच्या आउट ऑफ 400 असं त्याचं अर्थ आहे. आपण हे जुन्या पद्धतीने प्रश्नाच्या आधारे धरतोय. तुमचं परीक्षेचं स्वरूप आता 2 मार्काचं आहे. एक प्रश्न 2 मार्काला, तुम्ही त्याला डबल करा. त्यातनं आपण सगळे विद्यार्थी ते सिंगल याच्यात पाठवतात. अजूनही आपल्याला ती सवय आहे, बिट्स मध्ये प्रश्नांच्या स्वरूपात आपण बोलतो, म्हणून मी ते लिहिलं. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. मग आता 20 आणि 21 ला हा जर अंदाज आपण घेतला आणि सेम 21 ला 125 तर मला लक्षात घ्या आपल्याला मुख्य परीक्षा, बघा मी इथं लिहितो मुख्य परीक्षा, इथं आपण लिहूया PSI. ओके, मुख्य परीक्षा PSI. या PSIच्या मुख्य परीक्षेसाठी मी म्हणेल तुम्हाला फिजिकलसाठी, बरोबर आहे, फिजिकलचा कॉल जर पाहिजे असेल तर आपलं टार्गेट शुड बी 125 प्लस, म्हणजेच तुमचे 250 गुण. किती पैकी, मुख्यच्या 400 पैकी 1. जर मला वाटते मला पोस्ट पर्यंत पोहोचायचंय, शुड बी द टॅकल द पोस्ट. एनी हाऊ मला पोस्ट मिळालीच पाहिजे. दॅट इज शुद्ध तुमचं टार्गेट पाहिजे 140 प्लस, म्हणजेच किती
280 गुण. दॅट इज युअर टार्गेट. अँड नाव वी शुड प्लॅन की हे कसं आपल्याला मिळवता येईल, इथपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल हे लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? मागच्या प्रश्नपत्रिका, मागचं थोडंसं अनालिसिस करणं का गरजेचं आहे? जर आपल्याला पुढे जायचं आहे, पुढचं टार्गेट आपल्याला डिसाईड करायचं आहे, तर थोडं मागे आणि मागच्या गोष्टी आपल्याला क्लिअर कट माहिती असणं थोडं आवश्यक आहे. म्हणून मी PSI मुख्यची जे विद्यार्थी तयारी करताय 2022ची स्पेशली आता 70 दिवसाचा का व्हॉट एव्हर असणारे दिवस आपल्याला जो प्लॅन करायचा आहे, तो प्लॅन करण्यासाठी आपल्याला ह्या आधीच्या गोष्टी डोक्यात क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि मग पेपर 1 पेपर 2 तरी आपले टार्गेट ठरलंय 75 पाडा, 75 पाडा पेपर 1 पेपर 2. पण इतकं इझी आहे का 75 पेपर 1ला पाडायचे, 75 पेपर 2ला लगेच पाडतं? नाही ना. तिथे विषय कमी जास्त होणार आहे. इंग्लिश का प्रत्येकाला जमणार आहे का? मराठी जमलंच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही आहे. बरोबर आहे. लॉ जमलंच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही आहे. GS तुम्ही पास होऊन ऑलरेडी मेन्सला आलेले आहे, तुमचा हक्काच आहे GS, तिथं काही करून कमी पडता कामा नये. मग ते कॅल्क्युलेशन आपण आता बसूया आणि आपल्या मुख्याचं टार्गेटचं कसं अचीव करता येईल त्याकडे वळूया. आता उपलब्ध असणारा मी म्हणेल ऑक्टोबरचे तुम्हाला दिवस मी तरी 15 लिहितोच, बिकॉज तुम्ही आता दिवस वाया घालू नका. बरोबर आहे. इकडे 30 अँड अगेन इथं 15 ऑक्टोबर नोव्हेंबर. बरोबर आहे. इट्स ऑलमोस्ट 45च दिवस झालेले आहे. आणि इथलं जर आपण 30 पकडलं, बरोबर आहे की हे किती होतात ऍक्च्युली तुमचे 75 दिवस, पण मी म्हणेल 70 डेज. बरोबर. तर डिसेंबरच्या एंडला आपली परीक्षा ऑलमोस्ट घेऊ शकतात. देअर शुड बी 70 डेज मिनिमम, किंवा मिनिमम 60 पण असू शकतात. हे आपल्याला करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला विषय कुठले कुठले करायचे आहे? लॉ कंपल्सरी, मराठी आणि उरलेलं आपलं GS. हे आपलं सुपर आहे. आजही GS मधलं मी 55, GS मध्ये मी 55 पकडतो. उच्च 55, भूगोल 10, इतिहास 10, राज्यघटना 10 झाले 30, गणित बुद्धिमत्ता 15 झाले 45, आणि चालू घडामोडी 10 जे तुम्ही ऑलरेडी करताय. दॅट इज द 55. या 55 पैकी काही करून तुम्हाला 40 टार्गेट ठेवायचं. लक्षात घ्या, हे 40 तुमचेच आहे. आणि उरलेले 100 याच्यातनं घेऊन या. माझं म्हणणं आहे उरलेले 100 याच्यातनं घेऊन या. बरोबर ना. तुम्ही 40-42 मराठीतनं आणा, तुम्ही लॉ मधनं 40-42 आणा, आणि उरलेले 14-15 इंग्लिश मधनं आणा. असं ते कॅल्क्युलेशन आहे. बिकॉज हा तुम्ही इतके वर्षाचा आधीपासून GSच करताय, आणि GSच्या आधारे तुम्ही जो स्कोर आणलाय 48-50 GSच्या आधारे आणलेला आहे, तो GS तुम्हाला रिपीट रिव्हिजन करायची आहे. देर इज नथिंग इज न्यू. तुम्ही जर मेन्सचे पेपर बघा, फालतू पेपर, एकदम फालतू पेपर आहे. भूगोल, इतिहास एकदम तेच ते, ज्याचं प्री एकदम ओके आहे त्याला मेन्सला टफ जात नाही. ते सगळं रिपिटेशन आहे. त्यासाठी हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. मग त्याला नियोजन करून आपल्याला काय करायचं, आता आपलं पुढचं सगळं घ्यायचं. आता मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तुम्हाला सर्वांना माहित आहे. आवर प्रायोरिटी शुड बी डिसाइड. आता मला माहिती आहे यातही दोन प्रकार विद्यार्थ्यांचे, ज्यांनी मराठी लॉचा आधी इंग्लिशचा आधी क्लास केलेला आहे, ज्यांनी मराठी लॉ इंग्लिशचा आधी काहीच केलेलं नाहीये, कारण की त्यांना प्रीच्या कॉन्फिडन्स सुद्धा पण प्रीचा स्कोर आलेला आहे. आणि आता त्यांना त्याच्या आधारे, कशाच्या आधारे, आता मेन्सकडे जायचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं? मी म्हणाल तुम्ही क्लास लावा. जर शॉर्ट क्लास लावा, मी हे करत नाही बरं का. तुम्ही म्हणाल सर क्लास करताय तुम्ही, माझं लावा. माझ्याकडे आहे का नाही मलाच माहित नाही. मराठी इंग्लिश होईल का नाही तुमच्या वेळेत चालू होईल, पण टप्प्याटप्प्याने लागेल. थोडा वेळ लागेल आपल्याला सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला. पण जिथे जिथे तुम्हाला बेस्ट मराठी इंग्लिश अवेलेबल आहे, फास्टेस्ट फास्ट लॉ अवेलेबल लावा, कारण की स्पीड वाढतो, दिवस कमी आहे. बरोबर. ऑनलाईन लावा, रेकॉर्डेड लावा, पण त्यातनं आणि तुमचा अभ्यास त्यांनी स्पीड मिळेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. GS साठी तुम्ही काहीच करायचं नाहीये. GS तुमचाच ओके आहे. त्याच्यामुळे हा सगळा आपण सेल्फ स्टडीवर करणार आहे. बरोबर आहे. तुमच्या स्वतःच्या असणाऱ्या नोट्स, अभ्यास तुम्ही आधी अंडरलाईन मार्किंग केलेलं, पण मराठी परत लिहितो, तुमचं इंग्लिश, बरोबर आहे, आणि मेजर फॅक्टर इज लॉ. या 3 गोष्टी तुम्हाला आता काय करावं लागेल, याच्यावर आपला सगळ्यात जास्त भर पाहिजे अभ्यासक्रमात. याच्यावर सगळ्यात जास्त काय पाहिजे, भर पाहिजे. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आता मी परत पुढे येतो. मराठी लॉ इंग्लिश माझं सिंपल दिलंय अभ्यासाचं नियोजन. तुम्ही अभ्यासात आता जे करणार आहे 22चा, त्याचा अभ्यासाचं नियोजन मी सांगतो 12 ते 14 तास पाहिजे. आता काही करा, त्याच्याशिवाय ते कव्हरच होणार नाही. 12 ते 14 तास शेड्यूल तयार करा. बरोबर आहे. सपोज तुम्ही मराठीचा क्लास करताय, मी म्हणून 2 तास गेले. लॉचा क्लास करताय 2 तास गेले. जे करणार आहे क्लास, ज्याचा राहिला इंग्लिशचे केले 2 तास गेले. बियॉन्ड दिस तुमचे 6 तास जर इथं गेले, तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला 8 तास अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. जे विद्यार्थी क्लास करणार नाही त्यांचा झालेला आहे, सगळं रेडी आहे. बरोबर आहे. मराठी झालाय, लॉ झालाय, इंग्लिश झालाय, त्याचा रेडी आहे. कारण की तर त्यांचा अभ्यास करताना आपण त्यांना बघू, त्यांनी 14 तासाचा अभ्यासाचा सेल्फ, ज्याला म्हणतो मी सेल्फ स्टडी जो तुमचा आहे, याला काय करायचं तुम्हाला
त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना क्लास व्यतिरिक्त 8 तासाचं प्लॅनिंग करायचं, हे लक्षात घ्या. आणि मग याच्यासोबतच तुमच्या काय असतील टेस्ट वगैरे असतील, ह्या सुद्धा तुम्हाला मॅनेज करावं लागेल. अशा प्रकारचं नियोजन. पण दिस इज युअर सगळ्यात महत्वाचं, बिकॉज आवर टार्गेट शुड बी द, याच्यात मी सांगतोय 45, बरोबर आहे 45, आणि याच्यात 15, किमान एवढं टार्गेट ठेवून चला. किमान एवढं टार्गेट ठेवून चला, म्हणजे इथं आपण 105 मार्क, आणि जर तुम्ही तिकडे 35 ते 40 मार्क आणले तर आपण आपल्या टार्गेट, आता मला माहित आहे सर 15 मार्क, तुम्ही तरी पाडून दाखवा बरं 15 मार्क, करा बरं, उतरा बरं, द्या बरं पेपर, मला माहित आहे 15 टार्गेट तर ठेवूया, मी असं टार्गेट ठेवूया. प्रत्येक टार्गेट अचीव होईल का? कमी जास्त होणारच आहे ना, पण आपल्या डोक्यात प्लॅनिंग पाहिजे. 50% इन इंग्लिश, 30 पैकी 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे. 55 पैकी लॉ मध्ये 40+ किंवा 25 मध्ये स्कोर, आणि मराठीत तर ऍटलीस्ट 25 आपण अपेक्षा ठेवू शकतो, किंवा आपलं टार्गेट ठेवू शकतो. तिथे 25 पसतीलच का? नाही ना, तिथे 40-42 जाईल, पण खाली 40 यायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण की फार इम्पॉर्टन्स या 3 विषयांना या परीक्षेत आहे, या दृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल. आता बघा 20-21 मी म्हणाल चांगलं अनालिसिस करा. फक्त काय काय 20-21 अनालिसिस करायचं आहे मला, तिन्ही मराठी इंग्लिश ह्या दोन्ही पेपरचं तुम्ही स्वतः अनालिसिस करा. जे विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे का इंग्लिश टफ होतं 20ला, मराठी टफ होतं 21ला, सो तुम्ही कम्पेअर करा थोडं 1-2 वर्ष मागच्या प्रश्नपत्रिका. काय वेगळा पॅटर्न, टफ म्हणजे काय केलेलं आहे, काय वेगळं पॅटर्न विचारला का, काही वेगळं ऍडिशनलच काहीतरी टाकलं का, जे सिलेबसमध्ये नाही किंवा आपण रुटीन मध्ये करत नाही, हे लक्षात घ्या. तिथून आपल्याला पुढचा अभ्यासात ते ऍड करायचं का नाही हे लक्षात येईल. त्यानंतर फॅक्च्युअलनेस हा एक काय होता 20ला जास्त होता, बरोबर आहे. आयपीसी ऍक्ट हा फॅक्च्युअली, इथं आयपीसी विचारतातच, पण हा फॅक्च्युअली विचारला, मग या प्रश्नाचा ट्रेंड बदलला का हे पहिले चेक करणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणेल 20-21 पेपर प्लीज चेक करा, मराठी इंग्लिश आणि लॉ. मोस्ट ऑफ द जीएस नाही केलं तर जाते. फक्त मला एक फीडबॅक आहे की गणित बुद्धिमत्ता चाचणी कुशात तरी लेंदी होतं, पण सोपं होतं. लेंदी होतं म्हणजेच काय होतं, मी काय म्हणतो ते वेळ खाऊ होतं, पण ते सोपं होतं. मग हा पण आयोगाचा की 1 तास, आपल्याला वेळच 1 तास आहे, 100 प्रश्न 1 तास, त्यात गणित बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा आहे, बरोबर आहे. तुम्हाला 15 प्रश्न, आणि ते जर वेळ खाणारे असणारे 15 प्रश्न असतील, मोठमोठे अर्धे पॅसेजेस, करेक्ट, तर ते आपला प्रचंड वेळ खातात. मग त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आता प्रिपेअर करावं लागेल. सोपं असणार आहे, पण लेंदी ते फास्ट कसं वाचायचं त्याच्या काय क्ल्यू असणार आहे, जेणेकरून मला या 15 पैकी इथं किमान 8 ते 10 प्रश्न काय घालले पाहिजे, उत्तरं आले पाहिजे. क्वेश्चन ऑफ सिलेक्शन माझे 8 ते 10 कुठे, हे सगळं तुम्हाला चेक करावं लागेल. सो म्हणून मी सांगेल तुम्ही एकदा फॅक्च्युअल आहे, आयपीसी ऍक्ट, एव्हिडन्स ऍक्ट, आणि तुमचं सीआरपीसी ऍक्ट असेल किंवा मुंबई पोलीस कायदा असेल अधिनियम 1951चा, त्याच्यात काय बदल आहे 20-21ला, काय त्यांनी फिरो केली का ट्रॅडिशनल प्रश्नच आहे, हे एकदा चेक करा. अगेन मराठी 20-21 मध्ये काय डिफरन्स होता का, आणि सेम अबाउट इंग्लिश. आणि मी जीएसचं बाकीचं करा म्हणत नाहीये, इतिहास, भूगोल, राज्यघटना सोडून द्या, चालू घडामोडी सोडून द्या, ते काही चेक करत बसू नका मागचं. पण तुम्ही गणित बुद्धिमत्तेत 20 आणि 21 मध्ये काही डिफरन्स होता का, त्याच रेंजने होतं. आत्ताच आपलं गणित बुद्धिमत्ता कंबाईनचं, याला थोडं अनालिसिस करून ठेवा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल माझं प्रिपरेशन करताना मला काय गोष्टी पुढे मागे करायला पाहिजे. सेकंड, हा एक टेंटेटिव्ह जस्ट, हे सगळ्यांनीच माहिती आहे की तुम्हाला काही करून जर बघा पीएसआय करायचं असेल, मराठी इंग्लिश पीएसआय कायदे मानवी हक्क, हा आपला हक्काचा आहे, बरोबर. इथेच आपल्याला स्कोअर करावा लागतो, हे मी सांगणार, हे परत रिपीट करणार नाही. आता फक्त थोडंसं परत एकदा माझे जुने पीपीटी मी बऱ्याच वेळ दाखवतो. आता प्रश्न संख्या तुम्हाला किती आहे 50 मराठीमध्ये, गुण किती असणार आहे 100. अवर टार्गेट शुड बी तर इतकंच. तुम्ही टार्गेट लक्षात घ्या, टार्गेट लॉक करा. 40 ते 25 म्हणजे 80 ते 90 तुम्हाला मराठीत पाडावेच लागेल. 40 ते 45च्या रेंजमध्ये मराठीचं टार्गेट ठेवा, ते ठेवावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करायचे. पीएसआय काय ते 55 प्रश्न आहे, 110 मार्क आहे, त्यालाही आपण 40 ते 45 प्रश्नांचं किंवा 80-90चं टार्गेट आहे, बरोबर आहे. एसटी अर्थव्यवस्था हे एसटी यासाठी आहे, त्यासाठी मी वेगळं जर हे केलं तर तिथं मी त्यांचं डिफाईन करेल, याच्यात नको करायला, हे लक्षात घ्या. सेकंड, आता होतं मराठी, परत प्रश्न संख्या 100, हे आपलं टार्गेट आहे. सामान्य ज्ञान मी 2 मिनिटं, त्यात चालू घडामोडी आहे 10-20, माझं म्हणणं आहे 5च आले पाहिजे, 10 मार्क पडतील. माहिती सेवा हमी कायदा 2च पकडा, बरोबर आहे. संगणक माहिती न्याय 2च पकडा, म्हणजे याच्यात मला हा जो तुमचा सामान्य ज्ञान आहे याच्यात मी 9 प्रश्न बरोबर आणण्यास टार्गेट ठेवणार आहे आउट ऑफ 20, बरोबर आहे. मराठीमध्ये 50 पैकी मी पकडतो 40 ते 45. बघू लोएस्ट आणि हायेस्ट स्कोरकडे आपल्याला जायचं आहे. इंग्रजीमध्ये मी 15 पकडला, टार्गेट किती 15. जरी मी असे कॅल्क्युलेशन गेलो 15, हे 4, हे 9, आणि इकडे तर मी 64 पर्यंत सहज पोहोचतो. कितीपर्यंत असं माझं कॅल्क्युलेशन आहे, 64-65 क्वेश्चन. पण अवर टार्गेट शुड बी द 75.
तुम्हाला इथं प्लस जे काही 5-10 मार्क प्लस करायचे ते तुम्हाला करावेच लागेल. मी सांगतोय एसटीआय ला पहिल्या पेपरमध्ये मार्क जास्त घेतले मुलांनी, बिकॉज इंग्लिश फारसं टफ नाही आहे. त्यात ते 80 वाली मुलं आहे. आपलं टार्गेट 65 पर्यंत आहे, बरोबर ना? हे लक्षात घ्या. 2021 ला, पण तेच 2020 ला पहिल्या पेपरमध्ये 60 ते 65 मध्ये रेंज आलेली आहे. आपल्याला बियॉन्ड 65 जावंच लागेल. 65च्या बियॉन्ड जाणार येणार असं म्हणता येणार नाही. त्याच्या पुढे तुम्हाला जावं लागेल. हा सुद्धा एक विचार करून ठेवायचा आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मग आता परत आपल्या प्लॅनिंग कडे येऊ. आता आपण काय करूया, आपल्या प्लॅनिंग कडे येऊ. बघा, प्लॅनिंग कडे येत असताना माझं म्हणणं आहे मराठी, इंग्लिश, बरोबर आहे, सेवा हमी कायदा, चालू घडामोडी एका साईडला, PSI लॉ, बुद्धिमत्ता चाचणी आणि GS. याला आता तुम्ही याला कंटेंट लेवलवर काही डेव्हलप करू नका. हा तुमचा ऑलरेडी डेव्हलप आहे. कंटेंट लेवलवर नाही. याला फक्त काय करायचं, GS ला याला रिवाइज करत राहायचं. इट्स अ रिव्हिजन. याला रिव्हिजन आणि याला कमी वेळ द्या बरं का. याला वेळ कमी द्या. इट जस्ट ब्रशअप. तुम्हाला सगळे प्रश्न उत्तर येणार आहे. जे टार्गेट आहे तुमचं तिथं, कितीचं टार्गेट आहे ते, हे 10 मार्काला 30 पैकी मी म्हणेल 24 टार्गेट आहे आपलं. इथं 30 प्रश्न असतात. या 30 पैकी किमान आपण 8 त्रिक 24, यात 8, बरोबर, किंवा भूगोलात आउट ऑफ आउट इतकं आपण काढू शकतो. याला रिव्हिजनच्या आधारे काढायचं आहे. नवीन कंटेंट काही वाचू नका. जे तुम्ही प्रीसाठी वाचलाय त्यालाच फक्त ठराविक कालावधीनंतर त्याला रिवाइज करत राहायचं. आपण प्लॅनिंग करू, म्हणजे मी तुम्हाला ते टाइम टेबल बनवूया आपण कसं असू शकतो. त्यात तुम्ही काय करू शकता, हे करू शकतो, प्लॅन करू शकतो. हे सुद्धा लक्षात घ्या. मराठी इज युअर प्रायोरिटी, इंग्लिश इज युअर प्रायोरिटी, PSI लॉ इज प्रायोरिटी, बुद्धिमत्ता चाचणी हे रोज, आता याला मी काढणार नाही, रोज 1 तास तुम्ही करंट आणि काय बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडी आणि याला करायचं आहे. याला शॉर्ट मध्ये कुठे नोट्स असेल अवेलेबल तर घ्या. 1-2 वाचा, सोडून द्या. शॉर्ट काय किती आहेच, कितकं वाचलं ना, विचारणार किती प्रश्न आहे, 5, बरोबर ना? त्याच्यामुळे खूप जास्त त्याच्यावर वेळ घालवायचा नाही. 1 किंवा 2 रीडिंग मध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या आहे. मग आपण आता पुढे टार्गेट ठेवताना, बरोबर आहे, मी दाखवताना जरी वाचतो, पेपर 1 मला 150 मार्क म्हणजे 75, पेपर 2 आपलं जरी टार्गेट आहे, पहिलं तुमचं हिशोब आहे किती पुस्तके वाचावे लागतील. हे सगळं मिळवायसाठी किती पुस्तके वाचावे लागतील त्याचा एक अंदाज आपल्याला क्लिअर पाहिजे. त्याच पुस्तकाला जोर द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लॉचं 1 पुस्तक वाचताय किंवा नोट्स वाचताय, बरोबर आहे. मी म्हणेल मराठी तुम्ही 1 पुस्तक किंवा 1 नोट्स वाचताय. सेम अबाउट इंग्लिश. आता फार जास्त मटेरियल वाचू नका. तुमचं जे आहे हे महत्वाचं 3 पुस्तकं इथं झाले. GS परत बघा, GS ज्या काही आधीच्या नोट्स तुम्ही वाचल्या त्याची रिव्हिजन करायची आहे. त्याच्यामुळे त्यात फार भानगडीत पडायचं नाही वाचायला. आणि सोबत मी म्हणेल करंट जे तुम्ही करता, आधीपासून फॉलो करता ज्यांना, त्याचं 1 पुस्तक इथं करंटचं. आणि तुमचं गणित बुद्धिमत्ता, बरोबर आहे, याची तर रोज प्रॅक्टिस आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, हे सगळं असेल, याची प्रॅक्टिस करायची आहे. 1, 2, 3, 4 किंवा हे 3 सर्वात महत्वाचे पुस्तकं आणि करंटचं मी म्हणत असं 4च्याच लेवलनी तुम्हाला काम करायचं आहे. फार सारं. आता इथं लक्ष्मीकांत काळात बसू नका पॉलिटीची रिव्हिजन मारायला, सौदी काळात बसू नका पूर्ण भूगोलाची रिव्हिजन मारायला. लक्षात घ्यायचं आहे ते MCQ थ्रू रिवाइज करायचं आहे. MCQ थ्रू त्याला फार. आणि MCQ थ्रू रिव्हिजन म्हणजे काय, हे स्पेशल लेक्चर घेऊन आपल्या युट्यूबवर आहे, ते तुम्ही बघा. त्यामुळे तुम्ही युट्यूब आपला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत काय होतील, आपले जे व्हिडिओ आहे ते पोहोचतील. लाईक शेअर तर कराच, पण सबस्क्राईब पण करून ठेवा. सबस्क्रिप्शनला पैसे नाहीये हे पण लक्षात घ्यायचं आहे. ते युट्यूबने दिलेली फ्री असणारी फॅसिलिटी आहे. नाव आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला करताना मला किती म्हणतोय, आपल्याकडे 70 डेज किंवा मी म्हणतो 60 डेज आहे. किती डेज आहे, 60 डेज. आता प्री कंडिशन काय असते, मी 60 डेजच्या आधी जर मी मेन्स, मी परत सांगतो का तुम्ही मेन्सला अपेअर होण्याच्या आधी आफ्टर प्रीच्या दिवशी तुमची कंडिशन काय पाहिजे की माझं मराठीचं 1 रीडिंग झालं होतं, किंवा मी आधी सांगत असतो मराठीच्या बेसिक नोट्स शॉर्ट काढून ठेवलेले आहे इंग्लिशच्या किंवा लॉच्या, तर मग उरलेल्या कमी दिवसात मी फास्ट पिकअप करू शकतो. मग इथे मी आता अपेक्षित करतो की या 60 डेज मध्ये तुम्ही आता जो रोजचा टाइम टेबल करायचा आहे आपला, फॉर एक्झाम्पल सकाळी 8 ते 12 मी एक्झाम्पल देतोय, याच्यामध्ये मी मराठी करतोय. ओके, स्टार्टिंग विथ द 16 ऑक्टोबर असं मी म्हणतो. हे कुठनं चालू केलं, मी एक्झाम्पल देतोय. 16 ऑक्टोबर पासून स्टार्ट केलेलं आहे मराठी, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा 2 ते 5 हा माझा टायमिंग असणार आहे. दॅट इज अबाउट द लॉ. कशासाठी, लॉ साठी. त्याच्यानंतर संध्याकाळी हा इथं काही टायमिंग असणार 5:30 असेल, किंवा मी म्हणेल इथं 6 ते 7.
याच्यात मी म्हणेल तुम्हाला बुद्धिमत्ता आणि अंकगणित प्लस करंट अगेन 7:30 ते 9:30 या वेळात मी काय करणार, इंग्लिश करणार, असं मी करणार. अँड देन रात्री 10 तुमचं काय जेवण असेल 10:30 ते 11:30 मी मला वाटतोच हे करावं. दॅट इज MCQ प्रॅक्टिस. टेंटेटिव्ह शेड्यूल, टेंटेटिव्ह टाइम टेबल शुड बी द लाईक धिस. तुमच्या विषयानुसार. नाही सर मला मराठीला 4 तास द्यायची गरज नाही, 3 तास द्या. लॉला 4 तास द्या, लॉ आधी घ्या. तुम्ही डिसाईड करा तुमचा कुठला विषय माग आहे, लॉ का मराठी. तुम्ही सर इंग्लिश करतो ना, इंग्लिश प्रचंड माग आहे. इंग्लिशचा मला करायचा प्रॉब्लेम नाहीच आहे, इंग्लिश करा. पण माझं कायम म्हणणं असतं की तुम्ही टॅली करा. मी जो इनपुट देईल त्याचा आउटपुट जास्त कशात आहे, ते इंग्लिशमध्ये असेल इनपुटचं आउटपुट जास्त, ते मराठीत असेल किंवा लॉ मध्ये असेल, ते डिसाईड करून तो इनपुट द्या. तुम्ही इनपुट देता इंग्लिशला पण आउटपुटच जास्त निघत नाही तुमच्याकडनं, मग त्या इनपुटचा इतका वेळ त्याच्यात का देता. बिकॉज तिथं आपल्याला हा रेशो मॅनेज करणं गरजेचं आहे. इनपुट आउटपुटचा रेशो मॅनेज झाला पाहिजे. जितकं मी इनपुट देईल तितकंच आउटपुट मला पाहिजे. ही प्रायोरिटी अभ्यासाची डिसाईड करावं लागेल, ती द्यावी लागेल. हे पण इथं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्या दृष्टीने मी टेंटेटिव्ह सांगतोय. मग मी 16 ऑक्टोबरला ही सायकल चालू केली. 16 ऑक्टोबर माझं म्हणणं आहे 16 ते 16 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला आढावा घ्यावा लागेल. बघा हे सगळं दिलेलं आहे इथं, मी ते सोडून द्या, याचं तर रेडीमेड कुठतरी मिळतं. पण अशी सायकल केल्यानंतर तुम्ही 16 नोव्हेंबरला तुमचे सगळे सब्जेक्टची एक रीडिंगची सायकल संपली पाहिजे असं मी अपेक्षित करतो. एक सायकल संपली पाहिजे. अगेन 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर किंवा मी म्हणलं 15 नोव्हेंबर तर मग 50 दिवसात आणायची. 15 नोव्हेंबर ते मी म्हणलं जास्तीत जास्त तुमची कितीपर्यंत 10 डिसेंबर पर्यंत सेकंड सायकल असं आपण करू शकतो. किंवा मी इथे लिहून देतो तुम्हाला तुमच्या रीडिंगची जी सायकल आहे, देअर शुड बी द फर्स्ट. मी जीएस कडे येतो, तुम्हाला जीएस टाकलं तुम्ही येतो फर्स्ट रीडिंग, देन मी म्हणेल सेकंड रीडिंग. फर्स्ट रीडिंग तुम्ही 30 दिवसाची घ्या, 30 डेज सगळं कव्हर करायचं तुम्हाला. त्यात तुमचं मराठी आहे, त्यात तुमचं लॉ आहे, त्याच्यानंतर त्यात तुमचं काय ते इंग्लिश आहे, आणि प्लस रोजचं करंट प्लस मेंटल ॲबिलिटी आहे. मी म्हणेल फक्त इथं तुमचं 8 दिवस झाले, म्हणजे इथं 8 दिवस झाले की 8व्या दिवशी तुम्ही सगळ्यातला 1 तास कमी करायचा. मराठीतला 1 तास कमी करा. मराठी तुम्ही 4 तास करतोत ना, तर 8व्या दिवसानंतर 9व्या दिवशी मराठी 3 तास करा किंवा 2 तास. इथं तुम्ही इतिहास टाका, बरोबर आहे. तुम्ही इंग्लिश लॉचा 1 तास कमी करा, तिथं भूगोल टाका, आणि आणखीन कुठला तरी 1 तास ऍडजस्ट करा, तिथं पॉलिटी टाका. आफ्टर एव्हरी 7 or 8 डेज तुम्ही 1 तास परत इतिहास भूगोल राज्यघटनेची रिव्हिजन करा. बिकॉज ते झालेलं आहे, आणि तरी जर केलं तुम्ही रिवाइज करून तुम्ही काय जाईल का हे जाईल. म्हणजे मी म्हणेल याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त तास किती द्यायचे, 3 ते 5 तास पर सब्जेक्ट. इतिहास 3 ते 5 तास, भूगोल 3 ते 5 तास, किंवा तुम्हाला वाटतं एक अख्खा दिवस आम्ही कशाला देतो, जीएसला देतो. सकाळी मी 4 तास मराठीच्या ऐवजी काय करेल, पॉलिटी करेल, दुपारी 3 तास मी भूगोल करेल, आणि संध्याकाळी 3 तास मी काय करेल, इतिहास करेल. तरी ते आपल्याला चालणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. सेकंड रीडिंग मी म्हणेल मात्र 20 डेज, बरोबर आहे. आणि मग याच्यानंतर तुमची रिव्हिजन चालू होईल. ती रिव्हिजनच्या 10 डेज असं जर केलं तर आपण साधारण ते टेंटेटिव्ह 70 दिवसापर्यंत पोहोचू शकतो असं मी म्हणेल. अगेन धिस इज सब्जेक्टिव्ह, हे फ्लेक्झिबल आहे, हे रिजिड नाही आहे. अकॉर्डिंग टू युअर स्पीड, युअर काय म्हणतो तुमचे असणार रिसोर्सेस, तुमच्या रीडिंग तुम्हाला किती मॅनेज होतं त्यानुसार तुम्ही शेड्यूल करा. पण डेट शुड बी द टेंटेटिव्ह शेड्यूल तुमचं डिफाईन पाहिजे, तर अभ्यासाची दिशा मिसमॅच होणार नाही. त्यात दसरा तर झाला, दिवाळी आहे, 5-6 दिवस जातील, नका जाऊ दे, हार्डली 1 किंवा 2 दिवस द्या. त्यात ऑडिओ व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, बरोबर आहे. ऑडिओ व्हिडिओचे लेक्चर्स भरपूर आहे, ते जास्तीत जास्त फायदा करून घ्या. लॉचा करा, मराठीचा करा, बरोबर आहे. जीएस बोर झालं, अर्धा तास टाकून बघायचं, कोण ना कोणी घेत राहतं. भूगोलाची मॅरेथॉन रिव्हिजन आपलीच आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राची वेगळी आहे, भारताची वेगळी आहे. ऐकत बसा, जेणेकरून ते वारंवार ऐकून आपलं पक्क होऊन जाईल. लोकसंख्याची मी भूगोल आणि भारत लोकसंख्या डिटेल टाकून ठेवलेले आहे, लेक्चर 1-1 तासाचे. त्या एका लोकसंख्येवर प्रश्न 1-2 तरी प्रश्न विचारतं मेन्सला, लक्षात घ्या. त्याच्या आधारे मग असं तुम्ही करा, जेणेकरून तुमचं जीएस तसंच होऊन जाईल. जीएसला एक्स्ट्रा इनपुट देण्याची गरज पडणार नाही, हे समजून घ्यायचं आहे, बरोबर आहे. आता मुख्य परीक्षात 2 पेपर टार्गेट तर मी तुम्हाला 75 प्लस म्हणतोय क्वेश्चनचं, आणि 150
ज्याला आपण मार्क्स म्हणतोय. मग PSI लॉ मी ऑलरेडी सांगितलं, आता ते मी परत करत नाही. इतिहास, भूगोल, राज्यघटना, माझं असं म्हणणं आहे का या इथे 45 आहे, या 45 पैकी काही करून तुम्ही 30 प्लसच झाले पाहिजे तुमचे विषय आहे. बरोबर आहे, इतके विषय तुमचे आहे. आणि PSI लॉला आपण 45 टार्गेट ठेवू. किती? 45. म्हणजे 30 आणि 45 इथं तुम्ही बरोबर हा सेकंड पेपर तुमचा 70 वर घेऊन जाऊ शकेल. कशावर घेऊन जाऊ शकेल? 70 वर. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा जो पहिला पेपर आहे याच्यातलं टार्गेट जर आपण कळायचं झालं, आपण मगाशी लिहिलं नाही, पण हा पहिल्या पेपरचं टार्गेट आपण इथं क्लिअर करून ठेवूया की मराठीत मी लिहितो 40 ते 45. मला माहित आहे बोलायला सोपं आहे, अभ्यास करताना फार चॅलेंजिंग होऊन बसते हे इतके मार्क्स पाडणं. पण 40 ते 45. इंग्लिश मी लिहितो 12 ते 15. राष्ट्रीय समहमी कायदा हे 10 पैकी काय? राष्ट्रीय समहमी कायदा किती? 5 पैकी 5च आहे ना याच्यात. हा बरोबर. आणि कम्प्युटर, ओके, इथे लिहून ठेवतो मी IT. कम्प्युटर हे 10 पैकी मी लिहितो इथं 4 मार्क्स. चालू घडामोडी मी लिहितो इथं 7 मार्क्स. 7 आणि 4 11. 11 आणि 12 आपण हे करूया, शेवट हे करूया 23. 23 आणि 40 इथं तुम्ही 63 वर पोचाल. हा लोएस्ट स्कोर झाला. म्हणजे इतकं मिनिमम ते फिजिकलला क्वालिफाय व्हाल, पण तुम्हाला शुअर करायचा पोस्ट. तर 23 पैकी आपण कुठे वाढवू शकतो लक्षात घ्या. एक तर तुम्ही इथं 3 मार्क वाढवा, 66 करा, किंवा इथं 5 मार्क वाढवा, म्हणजे तुम्ही 68-70 कडे जाऊ शकाल. अशी रेंज तुम्ही टार्गेटची डिसाईड करा आणि त्याच्यानुसार हे प्लॅन करून ठेवा, असं मी म्हणेल. आणि मग आता अभ्यासाचं नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचं महत्व काय असतं हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला आपले मुख्य म्हणजे टार्गेट 300 प्लस मार्क असं ठेवा. मी म्हणतो, माझं म्हणणं आहे 280 प्लस, पण 300 ठीक आहे. त्यासाठी संदर्भ पुस्तक फिक्स पाहिजे. हे बदलता कामाने तुम्ही आधी वाचले, तुमचं क्लिअर पाहिजे कशातनं वाचणार, लास्ट कट ऑफ किती होतं हे तुमच्या डोक्यात पाहिजे. त्याच्यामुळे येणारं टार्गेट किती असेल हे लक्षात घ्या. आणि आपली अभ्यास पद्धत, आपण नुसतं वाचतो का? बरोबर आहे. रिव्हिजन करतो की नाही करत? रिव्हिजन मस्ट आहे. मग रिव्हिजन कशी करतो? जे GS आहे MCQ थ्रू रिव्हिजन केली आहे का? बरोबर आहे. एक एक प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे का? बरोबर आहे का? फक्त वाचत बसतोय दिवसभर, तसं करू नका. रोज 1 ते सव्वा तास तुम्ही MCQ सराव करा. मी म्हणणार नाही वेळ लावून करा, पण याच्या सोबतच तुमच्या मॉक टेस्ट, मी म्हणेल किमान 3 टेस्ट द्या. किमान 3 टेस्ट पूर्ण सिलेबसवरच्या सोडवा. त्याचा तुम्हाला मेंटली प्रिपेअर व्हायला काय होतो? फायदा होतो. 1 तासात कसं सॉल्व्ह करायचा हा प्रचंड फायदा त्याचा होतो, हे सुद्धा लक्षात घ्या. अँड देन देर इज द रिझल्ट. हे सगळ्याचं एकत्रित काय म्हणतो? कलेक्टिव्ह प्रोडक्ट इज युअर रिझल्ट, असं त्याचं असतं. हा पण पॉईंट इथं काय करायचंय? लक्षात घ्यायचंय. मग अशा स्वरूपाने मी म्हणेल तुम्हाला काय काय करायचं, तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. आता PSI लॉ, मानवी हक्क, जबाबदारी, IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट हे क्लिअर पाहिजे. आता याच्यातही तुमचं सब्जेक्ट वाईज, म्हणजे सब्जेक्ट्स मधील टॉपिक वाईज तुमचा एरिया कुठे आहे. आता पोलीस, मुंबई पोलीस कायदा तुम्हाला कठीण जातो का? मुंबई पोलीस कायद्याचे प्रश्न मला सोपे जातात. बरोबर आहे, ते क्लिअर पाहिजे. माझं काय? मानवी हक्क, जबाबदाऱ्या, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, माझा एरिया कुठला? IPCतला मला सर 100% IPC वर प्रश्न आले माहिती चुकत नाही. माझे थोडी इंडियन एव्हिडन्स ऍक्टचे प्रश्न चुकतात, हे पण तुम्ही क्लिअर करा. फक्त आता आपण पहिले पेपर वाईज टार्गेट केलं. मी म्हणेल त्याच्या पेपर मधले सब टॉपिक अँड टॉपिक वाईज शुड बी टार्गेट क्लिअर. जो कठीण जाते त्याच्यासाठी मदत घ्या. शिक्षक असतील, तुमचे सिनियर मित्र असतील, ज्याला कळतं, ज्याला लॉ मध्ये मार्क आहे, त्याला तुम्ही अप्रोच करा. त्याला सांगा की बाबा माझ्या एव्हिडन्स ऍक्ट लक्षात राहत नाही, त्यातले माझे प्रश्न चुकतात, किंवा तो अजून डोक्यात बसला नाही आहे, त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? किंवा मी मुंबई पोलीस अधिनियमावरचे प्रश्न मला लेंदी वाटतात, त्याच्या व्याख्या लेंदी वाटतात, त्याचे प्रश्न करायसाठी मी काय करायला पाहिजे? इथे तुम्हाला क्लीनली मदत घ्यायची ती घ्या. त्यात मागे पुढे करू बघू असं करू नका. बिकॉज परत आपल्याकडे ती वेळ येणार नाही, कारण की एकदा हातात निघून गेलेली वेळ परत येणार नाही. हा वेळ फार महत्वाचा आहे तुमचा, माझा सगळ्यांसाठी, आपल्यासाठी वेळेचं महत्व जास्त आहे. बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा अंदाज घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. हे सांगण्यासाठी तात्पर्य एवढंच का पेपर सब्जेक्ट वाईज प्लस टॉपिक वाईज तुमचं क्लिअर पाहिजे. कुठल्या टॉपिकचे प्रश्न चुकतात, कुठले चुकत नाही, कुठले चुकतात, कुठले चुकत नाही, कच्चे कुठले, पक्के कुठले, हे सुद्धा क्लिअर करा. इज इट क्लिअर? सेकंड, भूगोलाचे 10 एकदम करेक्ट, इतिहासाचे 10, राज्यघटनेचे 10. आता याच्यात तुम्हाला काही करायची गरज नाही. जे आपण म्हणतोय प्रीला, जे तुम्ही प्रीला केले तेवढाच भाग फक्त रिव्हिजन करा, दुसरं करू नका. मी परत सांगितलं, दर आठवड्यात, या आठवड्यात तुम्ही इतिहासाला रिव्हिजन दिली, पुढच्या आठवड्यात भूगोलाला द्या.
त्याच्या पुढच्या आठवड्यात पॉलिटीला द्या. दॅट्स ऑल. बिकॉज चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता गणित रोज करतोय आपण. तुम्ही वीकली, या आठवड्यात भूगोल, या आठवड्यात इतिहास, पुढच्या आठवड्यात राज्यघटना, त्याच्या पुढच्या आठवड्यात परत भूगोल, परत इतिहास, परत राज्यघटना, बरोबर तुमच्या 3 रिव्हिजन बसतात. मी रीडिंग म्हणतच नाही. किती रिव्हिजन? 3 रिव्हिजन तुमच्या याच्या होऊन जाईल. हे पण तुम्हाला लक्षात घ्या. जीएसचा याचं काही एक्स्ट्रा करायचं नाही. याची रिव्हिजन करताना मी म्हणेल फक्त आयोगाचे MCQ मुख्यचे, पहिले मुख्यचे घ्यायचे 2012 पासनं तर 2021 पर्यंत असणाऱ्या मुख्यच्या प्रश्नपत्रिका, त्यातलं भूगोल, त्यातलं इतिहास, त्यातलं राज्यघटना, भूगोल STISO पण घ्यायचं, राज्यघटना STISO ला पण आहे, त्यातली पण घ्यायची. हे लक्षात घ्या. त्यातलं इकॉनॉमी नका घेऊ आणि इतिहास पण त्यातलं घ्यायचं. इतिहास भूगोल कॉमन आहे ते त्यातलं घ्यायचं. SOचं मी म्हणेल तुम्हाला 55 प्रश्न नका घेऊ पॉलिटीचे, पण STIचे राज्यघटना आहे ते तुम्ही इथं घ्या. असं तुम्ही याला रिवाइज करा आणि ते झालं की मग पूर्व परीक्षा. तुमच्याकडे सगळ्याकडे वर्ग विश्लेषणात्मक पुस्तके असतील, त्यातलं पूर्व परीक्षेतले राज्यघटनेचे आलेले प्रश्न, भूगोलाचे आलेले प्रश्न आणि इतिहासाचे आलेले प्रश्न त्याची सुद्धा रिव्हिजन करायची. हे सुद्धा लक्षात घ्या. फक्त भूगोलात प्राकृतिक किंवा भारत पडला ते सोडून द्या. फक्त महाराष्ट्राचा भूगोल हे तुम्हाला करायचं आहे. अशा थ्रू तुम्ही त्या प्रश्न थ्रू याची रिव्हिजन करू शकता, जेणेकरून तो आपला सगळा सिलेबस कव्हर तर होईलच, पण आयोगाच्या अँगलने सगळी आपली रिव्हिजन योग्य बसेल, याचा पण आपल्याला जास्त फायदा होईल. हे असंच करायचंय. याला काही फार तिथं लावत बसू नका, हे लक्षात घ्या. सो दिस इज ऑल अबाउट युअर PSI मेन्स प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी रिगार्डिंग 2022 कंबाईन प्री, जे तुमची आता मेन्स त्याचा रिझल्ट येईल मेन्सच्या दृष्टीने. असा मी जस्ट सांगतोय की आपले बॅच चालू होणार आहे 30 एप्रिल साठीची. ती लाईव्ह कम रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही बॅचची सगळी माहिती तुम्हाला गुगल शीट फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती भरून द्या. ज्यांना आहे त्यांनी त्यात हे टाकली नाव आणि त्याला आपल्या ऑफिसमधून कॉल येऊन तुम्हाला त्या बॅचची माहिती देण्यात येईल. दॅट्स ऑल. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, जेणेकरून आपण हे कंटेंट तुम्हाला महत्वाचा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. हे सुद्धा लक्षात घ्या. सो अशा प्रकारे तुम्हाला PSI मेन्सचं काय करायचंय, नियोजन करायचंय. मी लाईव्ह नाही येता आलं म्हणून हा व्हिडिओ तुम्हासाठी उपलब्ध करून देतोय. मी सोमवारी, म्हणजे हा तुम्ही बघताय तो रविवार आहे, उद्या सोमवार मी संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह येतोय. त्यात मला त्या दिवशी लेक्चर कट झालं ते म्हणजे 30 एप्रिलच्या तयारीसाठी बुक लिस्ट काय असणार आहे, नवीन मुलांनी अभ्यास आणि त्यांचं सगळं आपण नियोजन बघत होतो. पण त्याच्यात जे विद्यार्थी आता 2022 डिसेंबरला PSI करणार आहे मेन्स, त्यांनी सुद्धा जॉईन करा. मी पहिले वाटलेस त्यांच्या सगळ्या शंका घेतो आणि मग मी त्या नवीन विद्यार्थी आणि 30 एप्रिलच्या दृष्टीने अभ्यासावर आपण बोलूया, हे लक्षात घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे एकंदर तुम्ही काय करायचंय, तुमच्या PSI मेन्सची तयारी येणाऱ्या करा आणि असं टार्गेट ठेवा, असं मला वाटतं. म्हणून आपण हा विषय, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच फोन आणि मेसेज होते, म्हणून आपण काय केला, या दृष्टीने हे आजचं टार्गेट आणि लेक्चर्स घेतलं, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो मी थांबतो. लवकरच भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह, आणि तिथं मग तुमच्या सगळ्या शंका असतील त्या मी घेतो. थँक्यू सो मच.